पाहताय जेबीर टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। उमेद अभियानात कोट्यावधींच्या भ्रष्टाचाराचा आरोप 9 ऑगस्टपासून बेमुदत आंदोलनाचा इशारा। धुळे जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समिती व ग्रामीण जीवन उन्नती अभियान आणि मानव विकास योजना 2022 ते 23 अंतर्गत महिला बचत गटांच्या नावावर कोट्यावधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप दक्ष पत्रकार संघ धुळे यांनी केलाय। संघाचे अध्यक्ष दीपकुमार बागुल यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा आरोप केला। प्रेस नोटमध्ये म्हटलंय की गरीब शेतकरी, कष्टकरी, दलित, आदिवासी महिलांच्या नावावर निकृष्ट दर्जाची मशिनरी पुरवून शासन निधीचा अपहार करण्यात आलाय। तसेच पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न, तक्रारदार महिलांना राजकीय व सामाजिक दबाव टाकून धमकावणे, मानसिक छळ करणे आणि CRP कृषी सखी यांचे मानधन वेळेवर न देणे, त्यात कपात करणे असे प्रकार घडत आहेत। यासाठी जिल्हा व्यवस्थापक उद्धव धारणे, तालुका व्यवस्थापक लोकेश सोनवणे, हेमंत गवते, अभियान व्यवस्थापक ईश्वर पाटील यांच्यासह वर्षा हिरे, ज्योती पगारे, अकाउंटंट पराग विस्पुते आणि तत्कालीन जबाबदारी सांभाळणारे PD बोटे व पवार साहेब यांनी जबाबदार धरून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची आणि संबंधित वेंडर कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी संघानं केली आहे। आमचा लढा उमेद अभियानाविरुद्ध नसून भ्रष्टाचार आणि महिलांवरील अन्यायाविरुद्ध आहे, असं स्पष्ट करत शासनानं या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, वाटप केलेल्या मशिनरीची प्रत्यक्ष पाहणी करून महिलांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समितीकडे वारंवार लेखी तक्रार करूनही कोणतीही समाधानकारक कारवाई झाली नाही। त्यामुळे प्रशासनानं तात्काळ निष्पक्ष चौकशी न केल्यास 9 ऑगस्ट 2026 रोजी क्रांती दिनापासून बिनहाट आंदोलन आणि आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा संघाचे अध्यक्ष दीप बागुल, संस्थापक अध्यक्ष बापू बागुल आणि जिल्हा कार्याध्यक्षा भारती माळी यांनी दिलाय। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, JBTV न्यूज, धुळे। हे युनिट 38 युनिट आमच्या माहितीप्रमाणे 38 युनिट आहेत। ते जास्त कमी असू शकतात आणि एका युनिटची किंमत 6 लाख रुपये आहे। आता याच्यामध्ये माझे जे मशिनरी आहेत त्यांचं मी कोटेशन घेतलेलं आहे, तर ते 1,20,000चं आहे। याप्रमाणे 38 युनिटमध्ये किती भ्रष्टाचार आहे हा कॅल्क्युलेशन करू शकतात। आम्ही विभागीय आयुक्तांना तक्रार केली, माननीय जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार केलेली आहे, CO साहेबांना केलेली आहे, BDO साहेबांना केलेली आहे आणि आता मंत्रालयात पण आम्ही तक्रारी दिलेल्या आहेत। आपले जे ग्रामविकास मंत्री आहेत जयकुमार गोरे साहेब यांच्याकडे पण आम्ही तक्रार पाठवलेली आहे आणि जर आम्हाला 9 ऑगस्टपर्यंत जर कधी नाही न्याय मिळाला तर आम्ही बिऱ्हाड आंदोलन करू 9 तारखेपासून। ऑगस्टला आमचं बिऱ्हाड आंदोलन सुरू असेल। 15 ऑगस्टपर्यंत पण आम्हाला न्याय मिळाला नाही तर नाविलाजाने आम्हाला आत्मदहन करावं लागेल। माझं नाव भारती किशोर माळी। जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समिती आणि ग्रामीण जीवन उन्नती अभियान उमेदच्या माध्यमातून ज्या मशिनी वाटप झालेल्या होत्या त्या संदर्भामध्ये आज आम्ही विश्वनाथ या गावी या ठिकाणी सर्व पत्रकारांना घेऊन आणि ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्या माझ्या संपूर्ण आया बहिणी या ठिकाणी आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे। या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला सांगायचं आम्हाला एवढंच आहे की उमेदच्या माध्यमातून, मानव विकासच्या माध्यमातून ज्या मशिनी दिलेल्या आहेत त्या मशिनीची किंमत होती 6,30,000 रुपये। त्याच्यामध्ये 5,40,000 रुपये सरकारने आम्हाला दिलेले आहेत आणि 60,000 रुपये आमचं एक कॉन्ट्रीब्युशन आहे। असं 6,30,000 रुपयाचं ते मशीन होती, परंतु ती मशीन आम्हाला 1,20,000ची आम्ही जे काही कॅल्क्युलेशन केलं, काही लोकांकडे गेलो, काही मशिनीवाल्यांकडे गेलो, काही कंपनीमध्ये गेलो आणि त्याच्यातनं आम्ही ते कॅल्क्युलेशन काढलं, काही आमच्याकडे कागदपत्र पण आहेत। तर 1,20,000 त्याची किंमत आहे। म्हणून ह्या ठिकाणी जे काही भ्रष्टाचार झालेला आहे तो जवळजवळ 5 लाखापर्यंत झालेला आहे। हे जे काही या ठिकाणी अपहार करणारे जे काही अधिकारी आहेत त्याच्यामध्ये उद्धव धारणे, लोकेश सोनवणे, हेमंत गवते, ईश्वर पाटील, वर्षा हिरे, पराग विस्पुते, ज्योती पगारे या सर्वांच्या संगनमताने हा भ्रष्टाचार झालेला आहे। आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत 9 ऑगस्ट, कारण की शहर पोलीस स्टेशनच्या PIने आम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही यांच्यावर गुन्हे दाखल करू, परंतु अजून आम्हाला त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारची शाश्वती आली नाही किंवा गुन्हे दाखल होण्याचं कुठल्याही प्रकारचं पत्र आलं नसल्यामुळे आम्हाला नाईलाजाने 9 ऑगस्ट या दिवशी, क्रांती दिवशी आम्ही धुळ्याला आंदोलन करणार आहोत, बिऱ्हाड आंदोलन करणार आहोत। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही, या माझ्या आया बहिणींना न्याय मिळणार नाही, तोपर्यंत आमची आंदोलनाची भूमिका असेल। आमचं यामध्ये सर्वात महत्त्वाचं असं मत आहे, या सर्वांनी ज्या पद्धतीने भ्रष्टाचार केलेला आहे याच्यावर कोणाचा हात आहे का? कारण की हा भ्रष्टाचार काय छोटा नाही, तर जवळजवळ 40 कोटीचा आहे। याचे संपूर्ण प्रूफ
आमच्याकडे आहे. मी दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून मी सांगतो की याचे संपूर्ण प्रूफ आहेत, कागदोपत्री प्रूफ आहेत. म्हणून ते कागदोपत्री प्रूफ जेव्हा जेव्हा कलेक्टरांना, एसपींना किंवा वरच्या अधिकाऱ्यांना लागतील तेव्हा ते प्रूफ आम्ही या ठिकाणी देणार आहोत. आता याच्यानंतर ज्या मशनी आहेत त्या मशनी कशा पद्धतीच्या आहेत याच्यासाठीच आम्ही या ठिकाणी विश्वनाथला आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे. या ठिकाणी 36 युनिट जे आहेत ते 36 युनिटमध्ये कोण काय सांगतं याच्याशिवाय आम्हाला काही घेणं देणं नाही. त्या बहिणींवर पण अत्याचार झालेला आहे. तर प्रत्येक युनिट चालू आहे किंवा बंद आहे ते देखील तपासण्यात यावं आणि याच्यामध्ये जे दोषी अधिकारी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे. त्याच पद्धतीने याच्या माध्यमातून त्यांनी जी काही प्रॉपर्टी जमा केली ती प्रॉपर्टी जमा करावी, शासनाला ती जमा करावी आणि यांच्यावर गुन्हे दाखल करावे हीच आमची मागणी आहे. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.